याचा आन्सर देतील. फेसला सगळ्यांना मार्क पडले पाहिजे ना आता. हा, क्वेश्चन कितवा बोला, कितवा क्वेश्चन? 7th ना, कितवा? 7 असं बोला मोठ्याने. हा बघा, 2 charges 4q and small q are placed 30 centimeter apart. डेटा एक्सट्रॅक्ट कर असा. एवढा अर्थ तर कळाला का? कोणाचा डाऊट आहे? एवढं कळालं? 2 charges 4q and q are placed 30 centimeter apart. At what point the value of electric field will be 0? म्हणजे न्यूट्रल पॉइंट विचारलाय. काय विचारलाय? न्यूट्रल पॉइंट कुठं असेल? ऑप्शन कसे आहेत? 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम क्यू, इन बिटवीन द चार्ज. रिजन कसे असतील? इन बिटवीन द चार्जेस. हा एक रिजन असेल, हा एक रिजन असेल, हा एक रिजन असेल. ओके, एक ऑप्शन आहे 10 सेंटीमीटर फ्रॉम क्यू इन बिटवीन दी चार्जेस, म्हणजे इथे कुठेतरी, बरोबर का? दुसरा आहे 20 सेंटीमीटर अवे फ्रॉम क्यू, क्यू पासून 20 सेंटीमीटर अवे, इन बिटवीन द चार्ज. 3 रिजन आहेत ना, हा एक, हा एक, हा एक. 2 आउटसाइड रिजन आहेत आणि एक इन बिटवीन द चार्ज वाला रिजन आहे. तिसरा आहे 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम क्यू आउटसाइड द लाईन जॉइनिंग दी चार्ज. तिसरा पॉइंट इथं सांगितलाय, बरोबर का? 10 सेंटीमीटर अवे आणि आउटसाइड द लाईन जॉइनिंग दी चार्जेस. की लाईन जॉइनिंग दी चार्जेस आहे त्याच्या आउटसाइड, आउटसाइड वाला रिजन. इथे एक पॉइंट सांगितलाय. आणि 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम 4q आउटसाइड द लाईन जॉइनिंग दी चार्जेस. या 4q पासून 10 सेंटीमीटर, इन बिटवीन चार्जेस नाही, आउटसाइड. कळतंय का? त्याच्यापासून आउटसाइड. सो ते सांगतायत एकदा 10 सेंटीमीटर फ्रॉम क्यू इथं, 20 सेंटीमीटर फ्रॉम क्यू इथं, एकदा म्हणतात 10 सेंटीमीटर फ्रॉम क्यू इथं, आणि एकदा म्हणताय 10 सेंटीमीटर फ्रॉम क्यू इथं. ओके, लक्ष दे. हा बर, कळाले सगळे पॉइंट्स? लक्षात आले कुठल्या कुठल्या पॉइंट्स ना त्यांनी आम्हाला इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल असं सांगितलंय. पण त्यातल्या नक्की कुठल्या पॉइंटला खरोखर 0 असेल ते आपण शोधायचं आहे. ओके, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की रिजन मध्ये, प्रत्येक रिजन मध्ये, आता हा आपला पहिला रिजन झाला, हा दुसरा झाला, तिसरा झाला, इथे एक चार्ज आहे आणि इथे एक चार्ज आहे. हा, या रिजन मध्ये 4q मुळे इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स दी अवे, याला आपण फर्स्ट चार्ज म्हणू, याला आपण सेकंड चार्ज म्हणू. हा, टुवर्ड्स दी अवे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय सांगितलंय का चार्जला? नाही. मग आपण काय घेणार त्याला? पॉझिटिव्ह. हा, टुवर्ड्स दी अवे. या रिजन मध्ये या 4q मुळे फील्ड कशी आली? अवे. या q मुळे कशी येणार? अवे. कळतंय का? पॉझिटिव्ह आहे ना. अवे अवेचा आन्सर कधीतरी 0 येईल का? नाही. या रिजन मध्ये फील्ड कशी असेल? 4q मुळे कशी असेल? अवे. या q मुळे कशी असेल? अवे. याचा आन्सर कधी 0 येणं पॉसिबल आहे का? नाही. बरोबर का? आता ह्याच्या इन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? 4q मुळे कशी असेल? 4q मुळे कशी असेल? राईटवर्ड. बरोबर का? आणि q मुळे कशी असेल? बोला. लेफ्टवर्ड. येस ऑर नो? पॉझिटिव्ह मुळे पण हवे, या पॉझिटिव्ह मुळे पण हवे. या रिजन मध्ये आन्सर 0 येणं पॉसिबल आहे की नाही? आहे. ऑप्शन कुठला एलिमिनेट करू? ऑप्शन 3 आणि 4 एलिमिनेट झाले का? ऑप्शन 3 आणि 4 एलिमिनेट झाले की झाले नाही? बोला येस नो? झाले. ऑप्शन 3 आणि 4 एलिमिनेट झाले, कारण त्यात काय सांगितलं होतं? 10 सेंटीमीटर फ्रॉम 4q आउटसाइड द लाईन, आउटसाइड द लाईन जॉइनिंग दी 2 चार्जेस. ही जी काही लाईन जॉइनिंग दी 2 चार्जेस आहेत त्याच्या आउटसाइड, आणि 4q पासून 10, त्यामुळे तो ऑप्शन एलिमिनेट झाला. त्यानंतर सांगितलं होतं 10 सेंटीमीटर फ्रॉम q आउटसाइड द लाईन. कळलं का? 2 ऑप्शन एलिमिनेट झाले, हे कळलं का? सगळ्यांना लक्षात येते का? आता कुठले 2 शिल्लक राहिले? 10 सेंटीमीटर फ्रॉम स्मॉल q आणि 20 सेंटीमीटर फ्रॉम स्मॉल q. बरोबर का? आता मला सांगा, दोन्ही चार्जेस इक्वल असते तर बरोबर मिड पॉइंटला फील्ड किती आली असती? 0. दोन्ही चार्जेस इक्वल असते तर. कळतंय का? आता एवढं तर कळालंय की ह्या इन बिटवीन रिजन मध्ये फील्ड 0 असणार. त्याचे पण काय करायचे?
2 भाग करायचे. टोटल डिस्टन्स किती आहे 30 बरोबर. आता एकमेकांना या फील्ड कशा आहेत ऑलवेज अपोजिट कळतंय का. 4q मुळे अवे q मुळे अवे 4q मुळे अवे 4q मुळे अवे या q मुळे पण अवे समजतंय. एक्झॅक्टली चार्जेस जर इक्वल असते तर मिड पॉइंटला या दोन्ही वेक्टर्सने एकमेकांना काय केलं असतं कॅन्सल केलं असतं बरोबर मिड पॉइंटला. म्हणजे डिस्टन्सचं आन्सर आलं असतं 15. पण मला सांगा आता आन्सर आम्हाला एक 10 इकडनं दिलेला आहे आणि इकडनं किती दिलेला आहे 20. सो हा 10 सेंटीमीटर मार्क वाला पॉइंट आहे. हा 0 इथनं डिस्टन्स मेजर केलं ना 0 10 आणि 20 कळतंय 0 to 10 0 to 20. ओके. मग मला सांगा या रिजन मध्ये किंवा इथं इलेक्ट्रिक फील्ड 0 होणं पॉसिबल आहे की इथं इलेक्ट्रिक फील्ड 0 होणं पॉसिबल आहे. म्हणजे कुठल्या मार्किंगला 10 सेंटीमीटरच्या मार्किंगला की 20 10 का बरं. या रिजन मध्ये तुम्ही 4q च्या जवळ आहे एक तर चार्ज मोठा आहे आणि डिस्टन्स कमी आहे कळते का. या रिजन मध्ये चार्ज एक तर मोठा आहे आणि डिस्टन्स काय कमी. त्यामुळे या रिजन मध्ये काय वाटेल ते करा ऑलवेज कोण जिंकणार 4q. बॅलन्स होणं पॉसिबल आहे का नाही कळते का. तुम्ही ह्या चार्ज पासून काय आहात जवळ आहात. या रिजन मध्ये लेफ्ट हाफ आहे ना या लेफ्ट हाफ मध्ये 4q काय आहे जास्त चार्ज आहे आणि डिस्टन्स पण काय त्याच्यापासून कमी आहे. त्यामुळे हा q या q मुळे येणारी फील्ड कधीच त्याला कॅन्सल आउट करू शकत नाही. सो इथं बॅलन्स होणं इम्पॉसिबल आहे. हा इथल्या कुठल्या तरी रिजन मध्ये बॅलन्स होणं पॉसिबल आहे कळतंय का. सो आन्सर काय असलं पाहिजे 10च असलं पाहिजे कळतंय. काय कॅल्क्युलेशन केलं का आपण नाही. आता कॅल्क्युलेशन करू आन्सर काढूया. एवढं तर माहिती आहे आम्हाला की 4q आणि q याच्या इन बिटवीन कुठेतरी डिस्टन्स इन बिटवीन कुठेतरी फील्ड 0 आहे एवढं तर माहिती आहे की नाही माहित आहे. मग आपल्याला डिस्टन्स कुठल्या चार्ज पासून काढायचा आहे 4q पासूनचं डिस्टन्स काढायचं आहे की q पासूनचं काढायचं आहे q पासून काढायचं आहे. अज्युम करा q पासून x एवढ्या डिस्टन्स वरती फील्ड 0 होते बरोबर. मग हे रिमेनिंग डिस्टन्स किती असेल सेंटीमीटर मध्येच घेऊ आपण 1 सेंटीमीटर मध्येच घेऊ 30 मायनस x. या 4q मुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी येणार अवे. तर याला म्हणूयात इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू 4q आणि या q मुळे इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला कशी येणार अवे. जर नेट फील्ड तिथे 0 पाहिजे असेल तर या दोन्ही फील्डचे जे काय मॅग्निट्यूड्स आहेत ते काय पाहिजे इक्वल. येस ऑर नो कळतंय का. अशा टाइपचा क्वेश्चन कसा करायचा असतोय. इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट p असं म्हणूयात आपण बिकॉज ऑफ द स्मॉल q मुळे येणारी फील्ड इज इक्वल टू काय असली पाहिजे हा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू 4q असं म्हणूया. स्मॉल q मुळे इथे किती येणार पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स r इलेक्ट्रिक फील्ड किती असते फॉर्म्युला बोलायचं पटपट आन्सर यायला पाहिजे. पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स r इलेक्ट्रिक फील्ड किती असते kq अपॉन r². इथे काय लिहिणार मी k इंटू स्मॉल q. पहिले याचा विचार करा हा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू स्मॉल q किती येणार k इंटू स्मॉल q अपॉन r² की x² कळतंय का. पुढे इकडे सांग 4q मुळे इथे किती येणार k इंटू करेक्ट सांगते 4q अपॉन 30 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर. केला k कॅन्सल. आपल्याला काय काढायचं आहे x काढायचं आहे ना कोणत्या पॉइंटला फील्ड 0 होईल. आता इथं फील्ड 0 होण्यासाठी या दोघांनी एकमेकांना काय केलं पाहिजे बॅलन्स दिस नंबर इक्वल टू दिस नंबर तरच त्यांची वेक्टर सम काय येईल 0. समजतंय का काय काय करतोय आपण कळतंय का समजत नाहीये समजतंय का सगळ्यांना समजून घ्या काही अवघड नाहीये फिजिक्स. हा आपल्याला x काढायचा आहे पण यात मी तुम्हाला सांगितलं होतं कुणीही याला क्वाड्रॅटिक करून सॉल्व्ह करणार नाही. याला स्क्वेअर रूट घेऊन मॅनेज करता येते या क्वेश्चनला आठवतंय का. q ला q कॅन्सल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स काय होईल 1 अपॉन x इक्वल टू 2 अपॉन 30 मायनस x. झालं का लिनियर इक्वेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं उगाच याचा स्क्वेअर करून मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असलं काही करायचं नाही. इथे मॅनेज होतंय स्क्वेअर रूटनं तर स्क्वेअर रूटनं मॅनेज करा. उगाच क्वाड्रॅटिक आणू नका 30² प्लस 2 इंटू 30 इंटू मायनस x प्लस x² असं काय करू नका. ओके जे a प्लस बी किंवा a मायनस बी च्या स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू नका. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय आलं इक्वल टू 2x x पलीकडे गेला किती आलं x किती आलं का
पण लॉजिकली पण झालं असतं ना. ह्या हाफ रिजन मध्ये ऑलवेज कोण जिंकणार? 4q. एकतर तो मोठा इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, k इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. जेवढा चार्ज जास्त तेवढी फील्ड जास्त, आणि जेवढं डिस्टन्स कमी तेवढी पण फील्ड जास्त. कळतंय का? जेवढा चार्ज जास्त तेवढी फील्ड जास्त, आणि जेवढं डिस्टन्स कमी तेवढी फील्ड जास्त. इथं चार्ज पण जास्त आहे आणि डिस्टन्स पण कमी आहे, त्यामुळे इथं कोणाची फील्ड जास्त असेल? 4q वाल्याची फील्ड या रिजन मध्ये जास्त असेल. q वाल्याची फील्ड या रिजन मध्ये ऑलवेज हरणार आहे, त्यामुळे इथं नेट आन्सर 0 येणं इम्पॉसिबल आहे. याच रिजन मध्ये आन्सर 0 येऊ शकतं. इज दॅट क्लिअर? कळतंय का? ऑलवेज लक्षात ठेवा, ऑलवेज लक्षात ठेवा. एकदा रिजन तुम्हाला ठरवता आला, इनसाइड की आउटसाइड, इनसाइड की आउटसाइड रिजन ठरवल्यानंतर ऑलवेज ऑलवेज छोटा चार्ज जो आहे त्याच्या नियर बायच्या रिजन मध्येच इलेक्ट्रिक फील्डचं नेट आन्सर 0 होतं. मी काय सांगितलं कळालं? ऑलवेज छोट्या चार्जच्या नियर बायच्या रिजन मध्येच इलेक्ट्रिक फील्डचं आन्सर काय होऊ शकतं? 0 होऊ शकतं. मग भले तुम्हाला हा क्वेश्चन बघा काय वाटेल तो चार्ज असू दे, हा मोठा चार्ज म्हणतो, हा छोटा चार्ज म्हणतो. समजा या रिजन मध्ये फील्ड 0 आहे कुठेतरी, असं तुमचं आन्सर. तुमचं असं ठरलं की या रिजन मध्ये एकमेकांना फील्ड कॅन्सल करू शकताय, आणि हा रिजन इथं फील्ड कॅन्सल होत नाही, इथं पण फील्ड कॅन्सल होत नाही. ऑलवेज आन्सर कुठे येणार? छोट्या चार्जच्या नियर बायच्या रिजन मध्ये, या हाफ मध्येच आन्सर येणार. कळलं? समजा तुमचं असं आन्सर ठरलं की समजा हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा एक निगेटिव्ह चार्ज आहे, तर कोणत्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 येणं पॉसिबल असू शकतं बघूया. इन बिटवीनच्या रिजन मध्ये पॉझिटिव्ह मुळे आले इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मुळे टुवर्ड्स, बरोबर. त्यामुळे इथं आन्सर 0 येणं इम्पॉसिबल आहे. इथं निगेटिव्ह मुळे टुवर्ड्स, बरोबर का, आणि ह्या पॉझिटिव्ह मुळे अवे. सो इथं आन्सर 0 येणं मे बी पॉसिबल आहे. या रिजन मध्ये पॉसिबल आहे का? पॉसिबिलिटी, खरोखर असेल नसेल सोडून द्या. पॉझिटिव्ह मुळे अवे, निगेटिव्ह मुळे टुवर्ड्स. सो या रिजन मध्ये पण 0 येणं पॉसिबल आहे, पण त्यातला हा आन्सर असणार नाही. कळतंय का? कारण त्या रिजन मध्ये ऑलवेज कोण निघणार आहे? E प्लस निघणार आहे ऑलवेज. कळतंय का? तुम्ही छोट्यापासून लांब आहे, भरपूर छोट्या चार्ज पासून तुम्ही लांब आहे आणि मोठ्याच्या जवळ आहे, ऑलवेज मोठ्याचीच फील्ड जिंकणार, नेट फील्डचा आन्सर येणार. कळतंय का? सो आता क्वेश्चन सॉल्व्ह झाला ना. आता अशा टाइपचा कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह झाला ना, फक्त रिजन ठरवायला यायला पाहिजे. मग कधी कधी दोन चार्जेस पॉझिटिव्ह देतात, दोन चार्जेस बघा, दोन चार्जेस पॉझिटिव्ह असतील तर त्या केसमध्ये या रिजन मध्येच फील्ड 0 येते. दोन चार्जेस निगेटिव्ह असतील तर या रिजन मध्येच फील्ड 0 येते. पण एक पॉझिटिव्ह किंवा एक निगेटिव्ह असेल तर मात्र आउटसाइड रिजन येतात. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह जर असेल तर मात्र आन्सर कसं असतं? आउटसाइड रिजन मध्ये 0 असतं. कळते का मी काय बोलतोय? आणि त्यात पण कुणाच्या जवळ? स्मॉल क्यूच्या जवळ. इव्हन इन बिटवीन जरी आन्सर आलं तरी पण कोणत्या हाफ मध्ये? लार्ज क्यूच्या हाफ मध्ये की स्मॉल क्यूच्या हाफ मध्ये फील्ड 0 असते? स्मॉल क्यूच्या हाफ मध्ये फील्ड 0 असते. कळते का मी काय बोलतो? अशा टाइपचे आन्सर्स तुम्ही डायरेक्टली डिस्टन्स कुठल्या पॉईंट पासून दिले, कुठे दिले, फिजिकल रिजन चेक करायचा. फिजिकल रिजन चेक करून डायरेक्टली आन्सर चूज करता येते विदाउट कॅल्क्युलेशन. आणि वेळ आलीच कॅल्क्युलेशन करायची तर आहे की नाही मेथड तुमच्या समोर. दोन फील्ड एकमेकांना काय व्हायला पाहिजे? बॅलन्स. कळतंय का? फक्त रिजन ठरवा आणि मग बॅलन्स द्या. समजतंय? कारण जेव्हा पॉईंट आउटसाइड होईल ना तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? समजा हा मोठा चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह आहे, हा छोटा चार्ज आहे आणि निगेटिव्ह आहे. इन बिटवीन तर आन्सर 0 येणार नाहीये. आन्सर 0 कुठे येणार? आउटसाइड किंवा आउटसाइड, बरोबर. निगेटिव्ह मुळे काय? टुवर्ड्स. पॉझिटिव्ह मुळे काय? अवे. आता हे दोन नंबर्स फक्त काय पाहिजे? इक्वल पाहिजे, एवढंच बघायचं. या रिजन मध्ये 0 येणार नाहीये कारण यात जिंकणार कोण आहे? 4q ऑलवेज. कळते का? हे आन्सर 0 होणार नाही कारण 4q मुळे अवे आणि -q मुळे टुवर्ड्स, त्यामुळे हे पण एकमेकांना कॅन्सल आउट होऊ शकत नाही. आता मग तो पॉइंट अज्यूम करायचा ऍट अ डिस्टन्स ऑफ x. आणि एक्झाम मध्ये बघायचं आम्हाला इथनं पण डिस्टन्स देतात कधी कधी, ह्या पॉईंटचं डिस्टन्स इथनं देतात, असं पण होऊ शकतं. त्या डिस्टन्सला काय म्हणूयात? r. जसं की आता 30 सेंटीमीटर होतं जे आम्हाला दिलं होतं. मग आता या 4q मुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड किती?
पॉझिटिव्ह मुळे येणारी, मायनस क्यू मुळे किती निगेटिव्ह मुळे येणारी, 4 क्यू मुळे किती आली, आकडाच नाही आता नंबर इक्वल टू नंबर ना, का आता परत याला प्लस किंवा मायनस काय टाकायचं आहे नाही, प्लस मायनसचा विचार करून डायरेक्शन ठरवलं, आता नंबर इक्वल टू नंबर, या दोन्ही इलेक्ट्रिक फील्डने एकमेकांना कॅन्सल केलं पाहिजे. सो इथे येणार के इंटू हा कोण 4Q अपॉन त्याचं डिस्टन्स आणि याचं सॉरी त्या पॉईंट आणि या पॉईंटच्या मधलं डिस्टन्स किती r प्लस एक्स, आता r मायनस एक्स असणार नाही, काय असेल r प्लस एक्स, कळतंय का, आणि ह्या मायनस क्यू मुळे किती के इंटू उगाच मायनस क्यू टाकू नका तिथं, कळतंय ना, कळतंय का, के इंटू क्यू अपॉन एक्स स्क्वेअर रूट घेऊन पुढे आन्सर कळतंय, त्यातला r तर तुम्हाला दिला असेल, जसं की आता तो 30 होता, मगाशी काय होतं 30 होता ना, पण तो रिजन होता इनसाइड होता, त्यामुळे ते 30 मायनस एक्स झालं होतं, टोटल डिस्टन्स किती होतं 30, त्यातलं हे एक्स होतं, पण पलीकडे एक्स झालं तर r प्लस एक्स पण होऊ शकेल, 30 प्लस एक्स पण होऊ शकेल, कळतंय का, ते रिजन नुसार ठरवायचं, पण मी म्हणतो ते कॅल्क्युलेशन करायच्या आधी एकदा लॉजिक वापरा, लॉजिक नंतरच होते, कळतंय का. नेक्स्ट कुठला करू सांगा, बरोबर डाऊट्स बोला. हां 13 पटपट सांगायचे, मगाशी मार्क करायला सांगितलेले डाऊट्स, टाइमपास करू नका. 13 there is a uniform electric field in the x direction, x डायरेक्शन मध्ये युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड अशी दाखवायची ना, इक्विस्पेस्ड पॅरलल लाईन, युनिफॉर्मचा अर्थ काय, ॲट ऑल पॉइंट्स डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड इज सेम, there is a uniform electric field in x direction if the work done by the external agent in moving a charge of 0.2 coulomb to the distance of 2 meter slowly along the line making an angle of 60 degree with the x direction is 4 joule. आता इथं स्टेटमेंट संपले, आता मग डेटा काढावा लागेल. वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स असं म्हटलंय, वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट म्हणजे एक्सटर्नल फोर्सनं केलेलं वर्क इन मुव्हिंग अ चार्ज ऑफ 0.2, किती चार्ज मूव्ह केलाय 0.2 कुलूम थ्रू अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर, म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली, स्टेट लाईन मध्येच मूव्ह केलाय सोडा, त्यामुळे डिस्प्लेसमेंट पण 2 मीटर, डिस्टन्स पण 2 मीटर, स्लोली, स्लोली म्हणजे विदाउट चेंजिंग इट्स कायनेटिक एनर्जी असा त्याचा अर्थ आहे, विदाउट चेंजिंग द वेलोसिटी, हळूहळू हळूहळू तो मूव्ह केलाय, स्लोली along the line making an angle of 60 degree with the x axis, एक लाइन ड्रॉ करूया, making an angle 60 degree with the x axis, हा तुमचा x axis, इलेक्ट्रिक फील्ड along x axis आहे, हा तुमचा x axis आहे, लाइन ने केलेला अँगल 60 डिग्री आहे, आणि या लाइन वरती पॉइंट A पासून पॉइंट B ला तो चार्ज घेऊन गेलो आपण, यस और नो, घेऊन गेलो का, डिस्प्लेसमेंट वेक्टर दिसला का, at an angle of 60 degree, जी लाइन ड्रॉ केली आहे त्या लाइन वरती फ्रॉम पॉइंट A टू B आणि एक चार्ज मूव्ह केलेला आहे, केला का, इज 4 जूल, आणि हे सगळं करताना जे काय वर्क झाले ते किती झाले 4 जूल झाले, यस और नो, झाले, बर, देन द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज, मग इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड किती असेल, बरोबर, इलेक्ट्रिक फील्ड मुळे किती फोर्स आला असता, या चार्ज Q वरती किती फोर्स आला असता, F इज इक्वल टू PQ, Q एवढा चार्ज जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला असता तर त्याच्यावरती किती फोर्स आला असता, F इज इक्वल टू PQ, इलेक्ट्रिक फील्ड मुळे किती फोर्स आला असता EQ, कुठल्या डायरेक्शन मध्ये, चार्ज पॉझिटिव्ह असेल तर इन द डायरेक्शन ऑफ फील्ड, चार्ज निगेटिव्ह असेल तर अपोजिट डायरेक्शन ऑफ फील्ड, येस और नो, एवढं कळलं का, बरोबर. आता लक्षात घ्या, एक स्प्रिंग आहे, एक स्प्रिंग दिली आहे मी तुम्हाला, त्याला एक मास अटॅच केले आणि मी सांगितलं तुम्हाला की या मासला तुम्ही मूव्ह करायचं आहे आणि स्प्रिंगला एक्स डिस्टन्सनं इलॉंगेट करायचं आहे किंवा स्प्रिंगला एक्स डिस्टन्सनं कॉम्प्रेस करायचं आहे. सो नाउ यू आर दी एक्सटर्नल एजंट, येस और नो, आणि तुम्ही जे काय वर्क करायचंय ते कोणत्या फोर्सच्या अगेन्स्ट करायचं आहे, स्प्रिंग फोर्सच्या अगेन्स्ट करायचं आहे. पण तुम्ही जे काय वर्क करता हे सगळं वर्क कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, आत्ता तुम्हाला त्या ब्लॉकला स्लोली मूव्ह करायला सांगितलं, म्हणजे विदाउट चेंजिंग इट्स कायनेटिक एनर्जी. मग तुम्ही जे काही वर्क करा
ते सगळं सिस्टीमच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. काय बोलतोय कळतंय का? तुम्ही केलेलं जे काही वर्क आहे ते जर तुम्ही स्लोली केलं म्हणजे विदाऊट ऍक्सेलरेशन केलं, म्हणजे स्लोली ते वर्क केलं, कळतंय का? हळूहळू हळूहळू व्हायचं ना ते चार्जला. का त्याचा स्पीड किंवा वेलॉसिटी चेंज व्हायला अलाउ करायचं आहे? नाही. स्लोली यू हॅव टू मूव दॅट चार्ज. मीन्स यू आर नॉट ऍक्सेलरेटिंग द चार्ज. You are not accelerating the charge. Means the net force on the charge should be what? Net force on the charge should be what? Zero. At all the times the net force should be zero. म्हणजे आता इलेक्ट्रिक फील्डचा जेवढा फोर्स आहे त्याच्या इक्वल आणि अपोजिट फोर्स तुम्ही लावला पाहिजे, तरच त्या चार्ज वरचा नेट फोर्स काय होईल? झिरो. कळतंय का? कळतंय का? आणि मग त्या चार्जला स्लोली 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 मूव्ह करत तुम्हाला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आणायचं आहे विदाउट ऍक्सेलरेशन. सो एक्सटर्नल एजंटनं लावलेला फोर्स तो असा असला पाहिजे. बोला येस नो, बोला येस नो. म्हणजे एक्सटर्नल एजंटनं आता कोणत्या फोर्सच्या अगेन्स्ट वर्क केलं? इलेक्ट्रिक फील्डमुळे येणाऱ्या फोर्सच्या अगेन्स्ट वर्क केलं. मग हे वर्क किती असणार? जेवढं इलेक्ट्रिक फील्डच्या फोर्सनं वर्क केलं असतं तेवढंच वर्क कोण करणार? कारण फोर्स इक्वल अपोजिट आहे, वर्क पण इक्वल अपोजिट असतील. एकानं पॉझिटिव्ह वर्क केलं असेल तर दुसऱ्यानं निगेटिव्ह वर्क केलं असणार. काय बोलतोय समजतं? फोर्स इक्वल अपोजिट आहे. इलेक्ट्रिक फील्डचा फोर्स तिकडे आहे, एक्सटर्नल एजंटचा फोर्स इकडे आहे. कारण स्लोली मूव्ह करायचं आहे त्याला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत विदाउट ऍक्सेलरेशन, स्लोली. त्याची कायनेटिक एनर्जी चेंज व्हायला नाही पाहिजे. त्याला हळूहळू पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचं आहे. त्या चार्ज वरती ऑलरेडी एक फोर्स आहे का नाही? त्या चार्ज वरती ऑलरेडी एक फोर्स आहे की नाही? त्याच्या अंडर तो असा राईटवर्ड मूव्ह झाला असता, पण त्याला होऊ द्यायचं नाही मूव्ह त्याला राईटवर्ड. तुम्ही त्याला असे फोर्स लावायचा अपवर्ड, अपोजिट, इक्वल आणि अपोजिट. म्हणजे एक्सटर्नल एजंटनं आता सिस्टीमच्या फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करायचं आहे. सिस्टीमचा फोर्स म्हणजे हा तुमचा इक्यू. सिस्टीमचा फोर्स म्हणजे हा तुमचा इक्यू. ओके. मग किती वर्क करावं लागेल? जेवढं इक्यू ने वर्क केलं असेल तेवढंच इक्वल आणि अपोजिट. येस ऑर नो? मग इक्यू ने किती वर्क केलं असेल? हा, वर्क डन बाय सिस्टीम फोर्स काय असणार? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स कॉन्स्टंट फोर्स आहे ना, कोणत्याही पॉइंटला शिका. इथं पण इक्यूच आहे, इथं पण इक्यूच आहे, इथं पण इक्यूच आहे, इथं पण इक्यूच आहे. येस ऑर नो? हा एक कॉन्स्टंट फोर्स आहे. पॉझिटिव्ह चार्ज वरती फोर्स कसा येतो? इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. आणि निगेटिव्ह वरती कसा येतो? अपोजिट टू द फील्ड. आर यू गेटिंग इट? हा, मग फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस्ट ऑफ अँगल बिटवीन देम. येस ऑर नो? काय मॅग्निट्यूड ऑफ फोर्स? EQ. काय मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट? काय कॉस्ट ऑफ अँगल बिटवीन देम? काय आन्सर आलं असतं? काय आन्सर आलं असतं? EQ. दिस इज द वर्क डन बाय द सिस्टीम फोर्स. बरोबर का? वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स ते किती आलं असतं? सिस्टीमच्या फोर्सच्या अगेन्स्ट, म्हणजे त्याला अपोजिट. कळतंय का? कळतंय का? मग ते किती आलं असतं? मायनस ऑफ EQ. मग ईचं आन्सर किती आलं असतं? ईचं आन्सर काय आलं असतं? वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स अपॉन मायनस Q. बरोबर? बरोबर का? आता वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स जे काय असणार ते पॉझिटिव्ह असणार की निगेटिव्ह असणार? अँगल काय आहे? अॅक्यूट अँगल आहे की ऑप्टिज अँगल आहे? डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मधला ऑप्टिव्ह. म्हणजे त्यानं केलेलं वर्क डन हे पॉझिटिव्ह नंबर असणार की निगेटिव्ह नंबर असणार? निगेटिव्ह नंबर. आठवतंय का? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल अॅक्यूट असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह, आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल ऑप्टिव्ह असेल तर वर्क डन निगेटिव्ह. म्हणजे हा आकडा काय आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काय होणार? कॅन्सल. सो अल्टिमेटली ईचा आन्सर काय येणार? पॉझिटिव्ह येणार. बरोबर? साइन सगळं कळालं? तुम्ही साइन नसतं इव्हन जरी मॅनेज केलं तरी आता तुम्हाला कुठं साइन विचारलंय? इव्हन विचारत पण नाही. तुम्हाला ईची व्हॅल्यू विचारली. काय काय येईना? प्लस येईना, मायनस येईना. तुम्हाला माहिती आहे ना इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड हा आला. डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स म्हणून त्यांनी ऑलरेडी सांगितले किंवा अलॉंग एक्स म्हणून ऑलरेडी सांगितले. परत काही विचार करायची गरज आहे का? नाही. ओके. ते वर्क डन बाय द एक्सटर्नल एजंट किती आहे? तरी सांगताना किती सांगितलंय? 4 जूल. पण ते आता आपण लिहिताना किती टाकलं पाहिजे? मग -4 जूल टाकलं पाहिजे. दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी.
आलं का लक्षात? मग आपण काय करूया, मुद्दाम सगळं मॅनेज करूया. ऍक्च्युली ते -4 असणार आहे, ते आता आम्हाला कळतंय म्हणून. आलं का लक्षात? कारण मुद्दाम पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 काही असू शकतं. आता मॉड घेऊन टाकूयात, आकडा काढूयात, आन्सर देऊयात, दॅट्स इट. हा आकडा टाका. 4 क्यू किती आहे? 0.2. काय आन्सर येईल? 4/2 किती आलं असतं? 2 आलं असतं. खाली अपॉन 2 नाही आहे, एक डिजिटनं डिनॉमिनेटर कमी झालाय, आन्सर एक डिजिटनं वाढणार. कळतंय का? 4/2 2 आलं असतं, 4/0.2 20 येणार. कळतंय का? 20 न्यूटन पर कुलम. आलं का बघा त्यांचं? ऑप्शन 4. समजला क्वेश्चन? नेक्स्ट. कोडिंग केला होता ना आपण, ऑप्शन दिसतो. बर, क्वेश्चन नंबर 14 बघा. क्वेश्चन नंबर 14. हा लक्ष द्या. द मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, लक्ष द्या, द मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस ऑफ युनिफॉर्मली चार्ज रिंग ऑफ चार्ज स्मॉल q and the radius capital R. हा आपल्या हिशोबाने पहिल्यांदा एक युनिफॉर्मली चार्ज रिंग काढा, त्याच्या ऍक्सिस वरती पॉइंट दाखवा. करा पटपट. will be असं विचारलंय. The maximum electric field intensity on the axis of a uniformly charged ring of charge q and radius r. आमच्या हिशोबाने चार्ज कॅपिटल Q असतोय, आमच्या हिशोबाने रेडियस किती असते रिंगची? स्मॉल a असते. पहिल्यांदा सगळं आपल्या हिशोबाने लिहा, त्यानंतर ते सिम्बॉल मॉडिफाय करू. ऍक्सिस वरचा पॉइंट करा, बरोबर ड्रॉ करा. हा ऍक्सिस वरचा पॉइंट, त्याचं डिस्टन्स x, हा एंगल थीटा, हे r. ऍक्सिस वरती असणारी इलेक्ट्रिक फील्ड काय विचारली? नाही, मॅक्सिमम फील्ड ऑन दी ऍक्सिस असं विचारलंय ना, बरोबर का? मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ऍक्सिस इज इक्वल टू काय विचारले? क्वेश्चन मार्क. बघा की, द मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस ऑफ अ युनिफॉर्मली चार्ज रिंग. चार्ज q किती दिलाय? स्मॉल q. रेडियस a किती दिली आहे? कॅपिटल R. सो आमच्या हिशोबाने पहिल्यांदा कॅपिटल Q स्मॉल a हे लेटर वापरू आणि नंतर ते बदलावे पण लागतील. इज दॅट क्लिअर? काय विचारलंय कळालं? ऍक्सिस वरती जी मॅक्सिमम फील्ड असेल ती किती असेल असं विचारलंय. ओके, सेंटरला फील्ड किती असेल सांगा? सेंटरला फील्ड किती असेल? या रिंगच्या सेंटरला किती असेल? 0. का बरं? या रिंगच्या सेंटरला फील्ड 0 का असेल? सिमेट्री. येस ऑर नो? सेंटरला फील्ड किती असेल? 0. फील्ड ऍट इन्फिनिटी किती असेल? फार लांब गेल्यानंतर, एखाद्या चार्ज सिस्टीमच्या फार लांब गेल्यानंतर फील्ड किती असते? 0. बरोबर का? कारण फार लांब दुसरा कुठलाही चार्ज ठेवला त्याच्यावरती काय फोर्स येणार आहे का? नाही. म्हणजे तिथं फील्ड किती राहिली असणार? 0. अरे सेंटरला 0 आहे म्हणजे x इक्वल टू 0 ला 0 ना. E equal to 0 at x equal to 0. E equal to 0 at x equal to infinity. 0 ला 0 आहे, x equal to 0 असताना 0 फील्ड आहे, x equal to infinity असताना 0 फील्ड आहे की नाही? मध्ये कुठेतरी इन्क्रीज होऊनच डिक्रीज झालेली असणार. बोला येस नो? कळलं? मग कुठल्या तरी पॉइंटला मॅक्सिमम झाले असेल की नाही? आता समजा इथंच मी ग्राफ प्लॉट करायचं ठरवलं, इथं फील्ड प्लॉट केली E आणि हे डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस x, बरोबर? कुठल्या तरी पॉइंटला मॅक्सिमम झाली असेल की नाही? x च्या ठराविक व्हॅल्यूला इलेक्ट्रिक फील्ड काय झाली असेल? ऍट अ सर्टन व्हॅल्यू ऑफ x द इलेक्ट्रिक फील्ड मस्ट हॅव बिकम मॅक्सिमम. येस ऑर नो? अरे बोला येस ऑर नो? सो लिहा, ऍट x is equal to radius upon root 2. हे लक्षात ठेवायचं, हे डिराइव्ह करत बसायचं नाही.
ॲट एक्स इक्वल टू रेडियस अपॉन रूट 2 म्हणजे आमच्या हिशोबानं ए अपॉन रूट 2 जी काय ऍक्सियल इलेक्ट्रिक फील्ड असते ती काय असते मॅक्सिमम असते ॲट एक्स इक्वल टू रेडियस अपॉन रूट 2 एवढ्या डिस्टन्सला लक्षात ठेवा ही किती डिस्टन्स आहे रेडियस अपॉन रूट 2 या डिस्टन्सला ही जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय असते मॅक्सिमम असते क्लिअर लक्षात ठेवणार आहोत आम्ही डिराइव्ह करत बसणार नाही डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करून काढता येते ते मॅक्सिमम मिनिमम इथं जर स्लोप काढला तर dy by dx म्हणजे काय y ऍक्सिसला इलेक्ट्रिक फील्ड x ऍक्सिसला x इज इक्वल टू 0 केलं आणि हे डेरिव्हेटिव्ह कोणत्या पॉइंटला 0 येतो असा पॉइंट काढला तर त्या x आन्सर किती येतं a/√2 येतं पण तेवढं करत बसायचं नाही सरळ लक्षात ठेवायचं 4 मार्क घ्यायचे नाही हा एकच क्वेश्चन आहे तयार होणार तर ते क्वेश्चनचे टाईप ते आम्ही लक्षात ठेवायचे असतात आलं का लक्षात 20-30 सेकंदात तुम्ही आन्सर करा आता मला सांगा इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉइंट ऑन द ऍक्सिसचा फॉर्म्युला काय असतो पॉइंट चार्जचा फॉर्म्युला इनटू cos थीटा येस ऑर नो पॉइंट चार्जचा फॉर्म्युला सांगा kq अपॉन r स्क्वेअर इनटू cos थीटा करायचा आहे बर k ॲज इट इज q ॲज इट इज r स्क्वेअर ला कसं रिप्लेस करता येईल हा ऑब्लिक r आहे ना ऍक्सिस वाल्या केस मध्ये r आपला ऑब्लिक असतो आणि डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस असतं ते x असतं हा a square plus x square so r square रिप्लेस झाला a square plus x square cos theta ला कसं रिप्लेस करायचं cos theta x upon r आता हे विसरून जा म्हणतो a/√2 विसरून जा x upon r कळतंय का पण परत त्या r ला कसं रिप्लेस करावं लागेल अंडर रूट इथे ब्रॅकेट टाका अंडर रूट a square plus x square अंडर रूट म्हणजे रेस टू किती अंडर रूट म्हणजे रेस टू 3/2 कसं असेल अंडर रूट म्हणजे रेस टू किती 1/2 किंवा 1/2 इथे रेस टू काय आहे ना 1 a square plus x square रेस टू 1 आणि a square plus x square रेस टू 1/2 बरोबर का इथला 1 आणि इथला 1/2 काय होणार 1 plus 1/2 होईल का कळते का तेवढं कळते का a square plus x square रेस टू 1 आणि a square plus x square रेस टू 1/2 मग a square plus x square रेस टू 1 plus 1/2 किती येणार 3/2 मग ऍक्सियल वाली इलेक्ट्रिक फील्ड किती आली आपली हा k q x अपॉन बोला a square plus x square रेस टू 3/2 आता ही इलेक्ट्रिक फील्ड जर मॅक्सिमम पाहिजे असेल तर x किती टाकला पाहिजे कोणत्या x च्या व्हॅल्यूला इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम होते x इक्वल टू a अपॉन √2 रेडियस अपॉन √2 चला व्हॅल्यूज टाका k q x किती आहे a अपॉन √2 ते इथेच टाकलं आता हे डिनॉमिनेटर मध्येच आहे मग ते इथेच खाली लिहितो परत ह्याच्या खाली आणि डिनॉमिनेटर वेगळा करत बसणार नाहीये x ला किती टाकलं a अपॉन √2 हा खाली हा a स्क्वेअर प्लस x किती आहे a/√2 त्या x चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर a/√2 चा स्क्वेअर काय होईल a स्क्वेअर अपॉन 2 होईल a स्क्वेअर अपॉन 4 नाही काय होईल a/√2 चा स्क्वेअर काय होईल a स्क्वेअर अपॉन 2 परत त्याला रेस टू काय आहे 3/2 काय आलं आन्सर k q a अपॉन √2 इन द ब्रॅकेट हा a स्क्वेअर कॉमन 1 plus 1/2 3/2 कळते का a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय 2 किती येणार 3/2 a स्क्वेअर कळते का कळते का नाही 3/2 इथं नाही a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय 2 a स्क्वेअर कॉमन काढा 1 plus 1/2 किती 3/2 3/2 a स्क्वेअर त्याचा काय करायचं परत रेस टू 3/2 हा पहिल्यांदा इंडेक्स ऑफ इंडेक्स करून a स्क्वेअर चा विषय संपवा हा इंडेक्स ऑफ इंडेक्स a स्क्वेअर रेस टू 3/2 किती येणार 2 into 3/2 2 ला 2 कॅन्सल इथं काय आलं aq कळतंय का खाली aq आला का खाली आलेला aq आणि वरचा a काय आलं खाली a स्क्वेअर आलं का वरच्या a चा विचार झाला खालच्या a³ चा विचार झाला इथे a स्क्वेअर आलं इथे एक √2 आहे का आणि इथं 3/2 रेस टू 3/2 आहे पहिल्यांदा या 3/2 चा क्यूब करा 3 चा क्यूब किती येणार 27
2 चा क्यूब किती येणार 8. सो या क्यूबचा विषय संपला. त्याचा आपण काय 2 बरोबर का म्हणजे स्क्वेअर रूट. हे वरती गेलं उलट सुलट करायला k क्यूब अपॉन a स्क्वेअर इनटू हा रूट 2 ॲज इट इज. हे झालं 8 अपॉन 27 रेस्ट किती हे रेसिप्रोकल मध्ये आहे ना हे वरती जाऊन काय होईल 8/27 होईल कळतंय का. सो k क्यूब अपॉन a स्क्वेअर इनटू रूट 2 इनटू 8/27 रेस्ट टू 1. बरोबर. आता ऑप्शन बघत आम्हाला रिप्लेस करावं लागेल. आता प्रत्येक ऑप्शन मध्ये 1/4πε0 सेकंड दिसतोय. त्याची अरेंजमेंट झाली. प्रत्येक ऑप्शन मध्ये q अपॉन r स्क्वेअर दिसतोय. आणि तो q अपॉन r स्क्वेअर म्हणजे काय असणार q अपॉन a स्क्वेअर असणार ना. आपला a म्हणजे त्यांचा काय आहे हा आहे. बाकीच्या सगळ्या नंबरची अरेंजमेंट काय होते बघूया आणि देऊया आन्सर. कळालं. असं शेवटपर्यंत कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. आता मध्येच बघावं लागेल बाबा ऑप्शन काय आहे आणि मग ऑप्शन बघितल्यानंतर ओके आता कशा पद्धतीने याला रिअरेंज करायचं त्याचा विचार करावा लागेल आणि मग आन्सर द्यावा लागेल. बरोबर का. सो आता काय करूया हे सगळं परत एकदा लिहून घेऊया. मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ऍक्सिस. मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ऍक्सिस k पुढे काय आले q अपॉन a स्क्वेअर इनटू रूट 2 वरती आले रूट 8 खाली आले रूट 27. रूट 8 ला काय लिहिता येते 2 रूट 2. 8 ला काय लिहिता येते 2 इंटू 4 हे 2 रूट 2 झालं. आणि रूट 27 ला काय लिहिता येते 3 रूट 3. बरोबर का. रूट 2 ला रूट 2 काय झालं कॅन्सल. नंबर काय शिल्लक राहिला 2/3 रूट 3. k ची रिप्लेसमेंट 1/4πε0. q ची रिप्लेसमेंट स्मॉल q. a स्क्वेअर ची रिप्लेसमेंट r स्क्वेअर. आणि इथे काय शिल्लक राहिला 2/3 रूट 3. चेक करा असा कोणता ऑप्शन आहे. एक एक मॅच करा. 1/4πε0 सगळ्यात आहे. q अपॉन r स्क्वेअर सगळ्यात आहे. सगळ्या ऑप्शन मध्ये q अपॉन कॅपिटल r स्क्वेअर. मग कोणत्या ऑप्शन मध्ये 2/3 रूट 3 ऑप्शन 2/3 रूट 3 ऑप्शन 1 नाही. ऑप्शन 1 मध्ये 2 नाही आहे. बघायचं एक एक टर्म. हे कशात आहे सगळ्यात आहे. हे कशात आहे सगळ्यात आहे. 2 कशात आहे ऑप्शन 2 आणि 4 मध्ये 2 आहे. बाकीचे एलिमेंट होतात कळते का. मग 3 रूट 3 कशात आहे ओके फक्त 3 मध्ये. समजतंय का. असं बघायचं हे कशात आहे बाकीचे एलिमेंट करायचे. हे कशात आहे बाकीचे एलिमेंट करायचे. 2 कशात आहे ते 2-3 ऑप्शन शिल्लक राहतात. मग 3 रूट 3 कशात आहे फायनली एक ऑप्शन शिल्लक राहतो. असं ते करायचं. ऑप्शन पण चेक करायची मेथड फिक्स असते. एक एक गोष्ट बघायची कशात आहे आणि बाकीचे ऑप्शन काय करायचे इलिमिनेट करत जायचे. समजतंय का. आलं लक्षात. सो रेडियस अपॉन रूट 2 एवढ्या डिस्टन्सला फील्ड काय असते मॅक्सिमम. ॲट व्हॉट डिस्टन्स द फील्ड इज मॅक्सिमम रेडियस अपॉन रूट 2. क्लियर. मग त्या x ला फक्त रेडियस अपॉन रूट 2 टाका. दॅट्स इट. यू विल गेट द आन्सर. नेक्स्ट बोला पुढचा बोलला. अजून एक दोन करूया. 19 बघा क्वेश्चन नंबर 19. काय विचारले बघा. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट म्हणतायत. ते काय म्हणतायत ऐका लक्ष सगळ्यांचं. जागे आहेत का. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज क्लोज कर्व्स. ज्या पॉइंटला स्टार्ट होते त्या पॉइंटला येऊ शकते का नाही. स्टेटमेंट 1 करेक्ट आहे का. काय विचारले करेक्ट स्टेटमेंट विचारले की इनकरेक्ट करेक्ट. सो त्या करेक्ट या वर्डला अंडरलाईन करायची ऑलवेज. केली का. करेक्ट या वर्डला अंडरलाईन केली का बर. ऑप्शन 1 करेक्ट आहे का नाही. ऑप्शन 2 इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स आर पॅरलल टू इक्विपोटेन्शियल सरफेस. आता हा इक्विपोटेन्शियल हा वर्ड आम्हाला माहितच नाहीये. जस्ट स्किप इट. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स आर परपेंडिकुलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस. स्किप इट. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स इज ऑलवेज द पाथ ऑफ अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. असंही नाहीये.
ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे, पण इक्विपोटेन्शियल सर्किटसाठी पोटेन्शियल म्हणजे काय हे शिकायचं आहे. या चॅप्टर मध्ये आपण इलेक्ट्रिक चार्ज आणि फील्ड हे शिकणार. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण पोटेन्शियल म्हणजे काय हे शिकणार आणि कॅपॅसिटन्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि कॅपॅसिटन्स. नेक्स्ट चॅप्टर काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि कॅपॅसिटन्स. या चॅप्टर मध्ये काय शिकलोय? चार्ज आणि फील्ड. असं होतंय थोडेसे क्वेश्चन जरा मागे पुढे एखादा क्वेश्चन होऊ शकतो, कारण एव्हरीथिंग इज बेसिकली रिलेटेड विथ इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड इलेक्ट्रिसिटी. थोडंसं मिक्स कॉन्सेप्ट होऊ शकतं, कारण मागच्याचं रिलेशन पुढच्या बरोबर आणि पुढच्याचं रिलेशन मागच्या बरोबर असतं. त्यामुळे एखादा क्वेश्चन असा पडू शकतो त्यात अगदीच छापणाऱ्यांची चूक आहे असंही म्हणता येत नाही. ओके, असं होऊ शकतं. हा क्वेश्चन आता बाळांनो स्किप करा. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इक्विपोटेन्शियल सर्किट्सला ऑलवेज परपेंडिक्युलर असतात फॉर टाइम बिंग. 2-4 दिवसात ते क्लिअर पण होणार आहे. इट इज ऑलवेज इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईन ही इक्विपोटेन्शियल सरफेसला परपेंडिक्युलर असते. होय सर, पण इक्विपोटेन्शियल म्हणजे काय ते अजून कळायचं आहे, ते तुम्हाला कळेल. जस्ट डोंट वरी अबाउट इट. आणि कुठले तुमचे डाऊट्स आहेत सांगा, जे आपण नेक्स्ट लेक्चरला करू शकतोय. नेक्स्ट चॅप्टर पण चालू करू आणि आपल्याला थोडा थोडा वेळ मिळत जाईल तसं तसं डाऊट्स पण क्लिअर करू. आणि कुठले कुठले डाऊट क्वेश्चन्स करण्यासारखे एक्सरसाइज 1 आणि 2 मधले. एक्सरसाइज 1 आणि 2 सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्यानंतर ऍडिशनल जे काय सॉल्विंग करताय ते डाऊट सेपरेटली येऊ देत माझ्याकडे, ते आपण सेपरेटली सॉल्व्ह करू. ओके, जे सगळ्यांचं काम आहे ते इथे मिळून करू. त्यातनं पण आपल्याला भरपूर शिकायला मिळेल. आज बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या ना, क्वेश्चन कसे सॉल्व्ह होतात कळले ना, आपले डाऊट क्लिअर झाले ना, तेच तर पाहिजे आपल्याला. आणि काय बोला, आणि कुठले कुठले डाऊट सॉल्व्ह करायचे जरा नंबर सांगा मला. एक्सरसाइज 2 मधले असले पाहिजे. काही क्वेश्चन दिसतात मला, हे तुम्ही विचारले पाहिजे. हा सांगा सांगा. कितवा करू? 20. आणि कुठला? 22. आणि कुठला? 24. आणि कुठला करायचा आहे? एक 7-8 क्वेश्चन आता मला सॉल्व्ह करावे लागणार आहेत प्रत्येक एक्सरसाइज मध्ये. हळूहळू हळूहळू ते नंतर कमी होतील. आता येऊ देत डाऊट बरोबर, काय अडचण नाही, करू आपण. एक 4-5 क्वेश्चनला तुमचे भरपूर डाऊट्स येतील. मग 25 पैकी 10-15 क्वेश्चन सरांना करायला लागतील इनिशियल. नंतर 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 ते 10चं 8, 8चं 6, 6चं 5, मग एखाद दुसरा काढावा लागेल. झालं? ठीक आहे. तर तुम्ही आणि मी असं मिळून तुमचा तो होमवर्क कम्प्लीट व्हायला पाहिजे. आता झाला सगळ्यांचा होमवर्क कम्प्लीट, काय अडचण आहे? उद्या येऊन चेक करायला काय अडचण तर नसली पाहिजे. 23. ठीक आहे. तुम्हाला सुटलेले क्वेश्चन, झालेले क्वेश्चन, डाऊट हे सगळं क्लिअर करून आपण आपला होमवर्क कम्प्लीट केला म्हणजे माझा अभ्यास परफेक्ट झाला, म्हणजे मी काहीतरी केलं, मी काहीतरी आउटपुट जनरेट केलं असं त्याचा अर्थ आहे, नाहीतर नाही. ओके, उद्या नेक्स्ट चॅप्टर पण चालू करू आणि परीक्षेपर्यंत वेळ आहे, तेवढ्या वेळेपर्यंत माझे फक्त एवढंच काम आहे की हे 4 डाऊट्स क्लिअर करायचे. बाकीचं तर सगळं क्लिअर आहे. ते सोडून अजून जे काय डाऊट्स असतील ते मला सेपरेटली पाठवा. ते सोडून बाकीचे जे काय डाऊट्स आहेत ते मला सेपरेटली पाठवा, सेपरेटली क्लिअर करू. मग आम्ही सेट 1 केलाय किंवा PYQs केले, ठीक आहे, चालेल. पण बेसिक एवढं तरी आपल्याला करायचंच आहे. त्यात काही ऑप्शन काढायचा नाही, त्याला ऑप्शन नाही. ठीक आहे, थांबूया इथं. चला ब्रेक घ्या.